platform that will make your chemistry your chemistry. तुमचं सगळ्यांचं लक्ष आता माझ्या हातात असणार या तुमच्या टेक्स्टबुककडे असेल. हो, मी तुमचं टेक्स्टबुक विकत घेतलं, मार्केटमध्ये अवेलेबल होईल थोड्या दिवसात आणि झालंय, त्यामुळेच हे माझ्या हातात आहे. आता व्हिडिओ बनवताना ज्या काही थोड्याफार मिस्टेक्स होत होत्या, कदाचित बोर्ड रायटिंगच्या वेळी एखादी मिस्टेक राहते जी एडिटिंगमध्ये मी विसरते काढायला, बट ते मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून पाठवते. त्या मिस्टेक्स मिनिमाइज होतील. या बुकमध्ये सुद्धा काही मिस्टेक्स आहेत, मी त्या तुम्हाला सायमल्टेनियसली जसं आपण लेक्चर कंप्लीट करेन तसं मी तुम्हाला सांगत जाईन. चला बघूया काय काय बघितलं आपण. आपला पार्ट चाललेला केमिकल कायनेटिक्स, आणि केमिकल कायनेटिक्स मध्ये आपण आजपर्यंत रेट बघितला, रेट लॉ बघितला, ऑर्डर ऑफ रिॲक्शन बघितली, आणि लास्ट लेक्चर मध्ये आपण काय बघितलं, मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शन, एलिमेंटरी रिॲक्शन, कॉम्प्लेक्स रिॲक्शन, रेट डिटरमायनिंग स्टेप, आणखीन काय बघितलं, रिॲक्शन इंटरमिजिएट. बघा, अ क्विक रिव्हिजन. ही एक रिॲक्शन दिली असेल तर आपण याचा रेट, इन्स्टंटेनियस रेट कसा लिहितो, मायनस, कारण रिॲक्टंट कन्झ्युम व्हायलाय, यूज व्हायलाय, म्हणून डीए बाय डीटी, आणि स्टॅइशियोमेट्री जी ए आहे ती कुठे येणार, डिनॉमिनेटर मध्ये, इज इक्वल टू बी, परत रिॲक्टंट आहे म्हणून मायनस डीबी बाय डीटी, आणि त्याची स्टॅइशियोमेट्री बी कुठे आली, डिनॉमिनेटर मध्ये. तसंच डी सी बाय डीटी, बट इथे पॉझिटिव्ह कारण प्रोडक्ट आहे, फॉर्म होतो प्रोडक्ट. सिमिलर वे मध्ये पॉझिटिव्ह डी डी बाय dt, आणि स्टॅइशियोमेट्री डी कुठे आली, डिनॉमिनेटर मध्ये. हा झाला तुमचा इन्स्टंटेनियस रेट. त्यानंतर या गिवन रिॲक्शन साठी आपल्याला रेट लॉ लिहायचा असेल तर आपण कसा लिहितो, रेट इज इक्वल टू रेट कॉन्स्टंट इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ए इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट बी रेज टू सम पावर एक्स वाय, आणि या एक्स आणि वायच्या समलाच आपण काय म्हणतो, ऑर्डर. एक्स प्लस वाय काय असते, ऑर्डर ऑफ रिॲक्शन, ऑर्डर ऑफ रिॲक्शन किंवा एन. गॉट इट. आणि एक्स काय आहे, ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट ए, वाय काय आहे, ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू रिॲक्टंट बी, अँड एक्स प्लस वाय काय आहे, ओव्हरऑल आपल्या रिॲक्शनची ऑर्डर आहे. आपण हेही बघितलेलं, जर तुमची गिवन रिॲक्शन H2O2 gives 2H2O plus O2 दिलेली रिॲक्शन नेहमी पहिल्यांदा बॅलन्स आहे का चेक करायचं. ही रिॲक्शन बॅलन्स आहे, आणि ही रिॲक्शन जर सिंगल स्टेप मध्ये दिली असेल तर ही तुमची एलिमेंटरी रिॲक्शन आहे, आणि एलिमेंटरी रिॲक्शनचा रेट आपण काय करतो, डायरेक्टली बघून लिहिणार H2O2, आणि ही तुमची फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. सो ऑर्डर काय झाली याची 1, आणि मॉलिक्युलॅरिटी काय करतो आपण, रिॲक्शनला बघायचं किती रिॲक्टंटचे मॉलिक्यूल यूज झाले, किती मोल यूज झाले, 2. सो ही तुमची रिॲक्शन कशी आहे, बाय मॉलिक्युलर. जर तुम्हाला रिॲक्शन्सच्या तुमच्या मेन रिॲक्शनच्या स्टेप्स दिल्या असतील, स्टेप 1, स्टेप 2, आणि याचा तुम्हाला काहीतरी डेटा प्रोव्हाइड असतो की ही रिॲक्शन स्लो आहे आणि दुसरी स्टेप कशी आहे, फास्ट आहे. अशा कॉम्प्लेक्स रिॲक्शनचा जर तुम्हाला रेट लॉ काढायचा असेल तर तुम्ही कसा काढता, रेट इज इक्वल टू के, आणि कोणती स्टेप घ्यायची, तुम्ही स्लो स्टेप बघायची, आणि ह्या स्लो स्टेपला बघून तुमचा रेट लॉ कंप्लीट करायचा. लक्षात आलं आपण काय काय कव्हर केलेलं. आणखीन एक मी तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट आणि मेजर जी हिंट सांगितलेली ती मी आणखीन एकदा इथे रिपीट करते. बघा, मी तुम्हाला सांगितलेलं की जो आपला वेलोसिटी कॉन्स्टंट किंवा रेट कॉन्स्टंट आहे के, याचे युनिट्स ऑर्डर वाइज डिफरन्शिएट होतात, डिफर होतात. मी हिंट काय सांगितलेली बघा, मोल अपॉन डीएम क्यूब रेस टू काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, 1 मायनस एन, आणि इकडे काय सेकंड इनवर्स. यालाच आपण कसं लिहू शकतो, मोल रेस टू 1 मायनस एन, डीएम क्यूब आहे तुमचा, वरती जाऊन काय होईल, n मायनस 1, उलट होणार. जेव्हा खाली आहे तेव्हा 1 मायनस एन, डिनॉमिनेटरच्या वरती म्हणजे न्यूमरेटर मध्ये आला तेव्हा उलट करायचं, n मायनस 1, आणि सेकंड इनवर्स आहे तसं. बघा, जर तुमची ऑर्डर 0 असेल, n इज इक्वल टू 0, तर n च्या ठिकाणी 0 सबस्टिट्यूट करा, काय होणार, मोल रेस टू 1 मायनस 0 म्हणजे 1, इथे 0 मायनस 1 म्हणजे मायनस 1. सो डीएम क्यूब तुमचा आहे तसा, आणि वरती रेस टू मायनस 1 म्हणजे काय, फक्त मायनस साइन द्यायची, आणि सेकंड इनवर्स. सो हे तुमचं काय झालं, के चं युनिट झालं फॉर
रेट कॉन्स्टंटचं युनिट फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. सिमिलर वे मध्ये फर्स्ट ऑर्डर बघा, आपल्या सिलेबस मध्ये काय आहे, झिरो अँड फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स आहेत. फर्स्ट ऑर्डर साठी काय होणार तुमचं, मोल 1 - 1 होणार, 1 - 1 0, DMQ रेज टू कोण आहे 0, फर्स्ट ऑर्डर आहे, 1 - 1 परत 0. आणि सेकंड इनवर्स नेहमी काय राहतो, सेम राहतो. एनी नंबर रेज टू 0 इज ऑलवेज 1, एनी नंबर रेज टू 0 इज ऑलवेज 1. नाही दिलं तरी चालेल. सो फक्त तुमचं युनिट काय आलं, सेकंड इनवर्स. युनिट काय आलं, सेकंड इनवर्स. ही तुमची हिंट आहे फॉर JEE असेल, MST CET असेल किंवा नीटच्या एक्झामसाठी. ठीक आहे, चला असंच तुम्ही सेकंड ऑर्डर साठी काढू शकता, थर्ड ऑर्डर साठी काढू शकता. आणि आपण लास्ट लेक्चर्स मध्ये हे बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे आजच्या पार्ट 5 मध्ये इंटिग्रेटेड रेट लॉ. हेडिंग लिहून घ्या, इंटिग्रेटेड रेट लॉ. जो आपण लास्ट पार्ट मध्ये रेट लॉ लिहित होतो, रेट इज इक्वल टू के. समजा ती H2O2 ची रिॲक्शन आहे तर H2O2 रेज टू 1. हा जो रेट लॉ आहे, या रेट लॉ म्हणायचं डिफरन्शियल रेट लॉ. डिफरन्शियल रेट लॉ. आणि आता आपल्याला काय बघायचंय, इंटिग्रेटेड रेट लॉ. काय असतं बघा इंटिग्रेटेड रेट लॉ. आता खरं तर इंटिग्रेटेड रेट लॉ शिकताना आपल्याला 2 टाइप मध्ये शिकायचंय. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन डिपेंडंट किंवा असं म्हणा, जर तुमची रिॲक्शन सॉलिड किंवा लिक्विड फेज मध्ये असेल, तुमचा रिॲक्टंट जो आहे तो सॉलिड किंवा लिक्विड असेल, तर सॉलिड किंवा लिक्विड सबस्टन्सचं आपण कॉन्सन्ट्रेशन मोजतो, तेव्हा तुमचा जो रेट लॉ येणार आहे तो इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन येणार. आणि दुसरं इन टर्म्स ऑफ प्रेशर कधी येणार, जेव्हा तुमचा रिॲक्टंट गॅस फेज मध्ये असेल. जेव्हा तुमचा रिॲक्टंट कसा असेल, गॅस फेज मध्ये असेल. लक्षात आलं, जेव्हा तुमचा रिॲक्टंट सॉलिड किंवा लिक्विड असेल तेव्हा तुमचा इंटिग्रेटेड रेट लॉ इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन असणार. आणि जेव्हा तुमचा रिॲक्टंट किंवा पूर्ण रिॲक्शन गॅस फेज मध्ये होत असेल तर तुमचा इंटिग्रेटेड रेट लॉ हा प्रेशरच्या टर्म मध्ये येणार आहे. बघा कसं, चला स्टार्ट करूया. इंटिग्रेटेड रेट लॉ, एक रिॲक्शन कन्सिडर करा. पहिला आपण बघणार आहे इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. फर्स्ट ऑर्डर म्हणजेच कशा, n इज इक्वल टू 1 असणार. ऑर्डर काय असणार आहे 1. अशा रिॲक्शन्स लिहायच्या. पहिल्यांदा एक जनरल रिॲक्शन लिहा, A चेंजेस टू P. आता हा जो पोर्शन आहे तो तुमच्या नोट्स मध्ये आहे तसा कॉपी डाऊन करा, कारण डेफिनेटली डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर फर्स्ट ऑर्डर इंटिग्रेटेड रेट लॉ असा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. सो त्याचा आन्सर तुम्हाला याच वे मध्ये लिहायचा आहे. बघा स्टार्ट केलं आपण लिहायला, कन्सिडर अ रिॲक्शन A चेंजेस टू P. आणि ही रिॲक्शन कशी आहे तुमची फर्स्ट ऑर्डर. आपण फर्स्ट ऑर्डर साठी बघतोय. आता जनरली A याची मॉलिक्युलॅरिटी किती आहे, 1 आहे. सो अशा रिॲक्शन्स की ज्या एकाच रिॲक्टंट पासून चालू झालेत त्यांना आपण कन्सिडर करतो की त्या कशा असतील, फर्स्ट ऑर्डर असतील. हे जनरल अझम्पशन आहे. सो याचा जर मी तुम्हाला इन्स्टंटेनियस रेट लिहायला लावला तर तुम्ही कसा लिहाल, रेट इज इक्वल टू मायनस dA/dt. बरोबर आहे, मायनस dA/dt लिहाल. जर मी तुम्हाला समोरच याच्या काय लिहा म्हणते, याचा रेट लॉ लिहा. रेट इज इक्वल टू काय लिहिता तुम्ही, K कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. आणि फर्स्ट ऑर्डर आहे म्हणून काय आलं तुमचं 1 आलं. बरोबर आहे, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. इक्वेशन नंबर काय म्हणा 1 म्हणा, किंवा नाही दिलं तरी चालेल. लागते का बघू. आता बघा ह्या ज्या 2 टर्म्स आहेत यांना मी खाली रिपीट लिहिते. मायनस dA/dt इज इक्वल टू रेट कॉन्स्टंट K. A रेज टू 1 लिहायची काही गरज नसते. आता हे जो कॉन्सन्ट्रेशन A टर्म आहे, या साइडला पण कॉन्सन्ट्रेशन A टर्म आहे, तर यांना एकाच साइडला आणूया. सो देअरफॉर मायनस dA आणि तिकडचा A मल्टिप्लाय आहे तो इकडे होऊन काय होईल, डिवाइड होईल. खाली आला A, इकडे कोण आहे K इनटू हा जो dt इकडे डिवाइड आहे तो इकडे काय होईल, मल्टिप्लाय होईल. आता नीट बघा, ही मायनस साइन मला काय करायची, फक्त इकडे घालवायची आहे. मी रफ करते आणि मायनस साइन इथं देते. मायनस साइन पण काय केले मी, शिफ्ट केले तिकडे, मायनस तिकडच्या साईडला गेली. चला पुढे बघूया. आता
तुमची ही जी रिॲक्शन आहे ए चेंजेस टू पी, या रिॲक्शनच्या काही कंडिशन्स आपल्याला बघायच्या. कंडिशन बघा, ऍट टाइम इक्वल्स टू 0, म्हणजे तुमची रिॲक्शन अजून स्टार्ट झालेली नाही. टाइम किती आहे? 0 मिनिट किंवा 0 सेकंडला तुमचा जो काही कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए असेल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए म्हणजे कोण? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट असेल ते तुम्ही काय माना? A0 माना. A0 म्हणजे काय? ऍट टाइम टी जे काही ए चं कॉन्सन्ट्रेशन आहे ते A0 लिहायचं, आणि ऍट टाइम टी इक्वल्स टू टी म्हणजे दुसऱ्या कुठल्याही मिनिटाला, टी काही असेल, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 1 तास, कुठल्याही पुढच्या टाइमला तुमचा जो ए असेल, रिॲक्टंट असेल, त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय लिहा तुम्ही? AT. हे लक्षात आलं कंडिशन? जेव्हा टाइम 0 आहे म्हणजे तुमची रिॲक्शन अजून स्टार्ट झालेली नाही किंवा जस्ट अबाउट टू स्टार्ट आहे, तेव्हा A0 हे तुमचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असेल, आणि ऍट टाइम टी कुठल्याही पुढच्या 5व्या 10व्या 1 तासानंतर जे तुमचं एचं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे ते किती असेल? AT असेल. ह्या दोन इम्पॉर्टंट कंडिशन्स आहेत, कारण आपल्याला इंटिग्रेशन करताना ही जी वरती इक्वेशन आहे 1, याला रफ करा, या इक्वेशनला काय म्हणा? 1. सो इंटिग्रेट करायचंय, इंटिग्रेट इक्वेशन 1 फ्रॉम लिमिट्स, आणि लिमिट काय असणार आहे त्याचे? A0 टू AT, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन टू ऍट टी टाइम कॉन्सन्ट्रेशन, इथं त्याचं लिमिट आहे. म्हणजेच काय बघा, याचा अर्थ मी कसं लिहितीये? इंटिग्रेशन तुमचं जे आतमध्ये आहे ते तसंच लिहा, dA बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, इकडे कोण आहे? के आहे, आणखीन कोण आहे? dt आहे. बघा मी इंटिग्रेशनचे साइन्स कुठे दिले, कसं होणार आहे? याला इंटिग्रेशन, इकडे मायनस साइन आहे. आता के कॉन्स्टंट आहे, सो कॉन्स्टंट नेहमी इंटिग्रेशनच्या बाहेर येतो, मायनस साइन नेहमी इंटिग्रेशनच्या बाहेर येते, म्हणून इंटिग्रेशन कोणाला लागलं? तुमच्या dt ला लागलं. कोणाला? dt ला. म्हणजेच वरची स्टेप बघा, मी आणखी लिहिते हवं तर, dA बाय dt इज इक्वल टू इंटिग्रेशन मायनस के ए. बरोबर आहे? फक्त इंटिग्रेशनच्या साइन्स लावून दाखवल्या मी तुम्हाला. आता मायनस आणि के इंटिग्रेशनच्या बाहेर येणार, आणि इंटिग्रेशन कोणाला लागणार? फक्त dt ला. आणि आपले लिमिट्स कोण आहेत? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0 ते फायनल कॉन्सन्ट्रेशन AT जायचं आहे. बरोबर आहे? A0 कधी होणार आहे तुमचा? टाइम इक्वल्स टू 0 असताना. इथे कोण आहे? टाइम आहे. सो लिमिट कुठून असणार? टाइम इक्वल्स टू 0 पासून टाइम इक्वल्स टू t पर्यंत. आलं लक्षात? या इंटिग्रेशनच्या अंदर कोण आहे? आतमध्ये कोण आहे? तुमचा ए आहे. ए काय आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. कुठून कुठे गेलाय तो? आधी 0 होता, A0 होता, आणि नंतर कुठे गेला? AT पर्यंत. सिमिलर वे मध्ये इथे इंटिग्रेशनच्या आत कोण आहे? टाइम आहे. टाइम तुम्ही कुठून कुठेपर्यंत काउंट केलंय? 0 टाइम पासून t टाइम पर्यंत. आता बघा, तुम्हाला हे माहिती असेल, इंटिग्रेशन तुम्ही शिकला असेल, नसेल शिकला तर मॅथ्स मध्ये तुम्ही शिका ते, कारण 12वीच्या सिलेबस मध्ये किंवा 11वीच्या सिलेबस मध्ये आहेच तुम्हाला इंटिग्रेशन आणि डिफरन्सिएशन. फक्त मी तुम्हाला कायनेटिक साठी लागणारं डिफरन्सिएशन सांगते. कायनेटिक साठी लागणारं डिफरन्सिएशन बघा, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन कुठलीही क्वांटिटी ए असेल तर याचं इंटिग्रेशन काय असतं? ln ऑफ ए. ln ऑफ ए. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन कुठलीही क्वांटिटी असेल तर त्याचा काय घ्यायचा? ln ऑफ ए. बघा, ln म्हणजेच काय असतं? लॉग टू द बेस ई. ln म्हणजेच काय? लॉग टू द बेस ई, आणि पुढे कोण आहे तुमचा? ए. यालाच ln ऑफ ए म्हणायचं असतं. सो आन्सर काय होणार तुमचं इथे? 1 अपॉन ए. dA काय आहे? विथ रिस्पेक्ट टू असतं, म्हणजे हेच इंटिग्रेशन असं आहे. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ए dA विथ रिस्पेक्ट ची टर्म नेहमी इथं असते. तसंच इकडे कोण आहे? मायनस के. इंटिग्रेशन ऑफ कोण नाही म्हणजे काय आहे? 1 विथ रिस्पेक्ट टू कोण? टाइम. लिमिट काय आहे? टाइम इक्वल्स टू 0 टू टाइम इक्वल्स टू t. सिमिलरली इथे काय आहे? A0 टू AT. लक्षात आलं? म्हणून आपला आन्सर काय येणार? 1 अपॉन ए. 1 अपॉन एचं काय असतं? ln ए. म्हणजे आपल्या इथं कोण असणार आहे? ln ऑफ ए नॉट. ln ऑफ ए. 1 अपॉन एचं इंटिग्रेशन काय आलं? ln ऑफ ए. बघा, ब्रॅकेट टाकायचं याला, आणि ह्या ज्या लिमिट्स आहेत त्या या ब्रॅकेटच्या ह्या साईडला लिहायच्या. आता कोण होतं खाली? A0. वरती कोण होतं? AT. ओके, इज इक्वल टू कोण आहे? मायनस के. हे झालं तुम्हाला लागणार पहिलं इंटिग्रेशन. दुसरं इंटिग्रेशन बघा, इंटिग्रेशन
आणि डिफरन्सिएशन एकमेकाला काय असतात, काउंटर असतात, म्हणजे एकमेकाला कॅन्सल करतात. बघा ही इंटिग्रेशनची साइन आहे आणि dt म्हणजे काय, डिफरन्सिएशन आहे. सो इंटिग्रेशन डिफरन्सिएशन काय होईल, कट होईल आणि तुमचं राहील कोण, फक्त आतमध्ये t. इंटिग्रेशन आणि डिफरन्सिएशन d आणि इंटिग्रेशन कॅन्सल करा, राहणार कोण, फक्त मग तुमचं t. आणि काय होईल बघा आतमध्ये, कुठून कुठे, t = 0 to t = t. हे काय केलंय बघा, इंटिग्रेशन ऑफ 1 dt काढायचं होतं तुम्हाला, बरोबर आहे. इंटिग्रेशन ऑफ 1 dt मी काय लक्षात ठेवा म्हणते, इंटिग्रेशन आणि d फॉर काय असतं, डिफरन्सिएशन. कट करा, काय राहिलं 1 × t म्हणजेच कोण, t. सो t = 0 to t = t तुम्हाला इंटिग्रेट करायचं होतं. इंटिग्रेशन गेल्यानंतर ब्रॅकेट येतं आणि या ब्रॅकेटच्या खाली आणि वर लिमिट्स लिहायचे, खाली आणि वर. आता ते लिमिट्स आतमध्ये आणायचे. कसे येतात लिमिट्स आतमध्ये, ln ऑफ a मध्ये आधी जे तुमचं अप्पर लिमिट आहे, वरचं लिमिट आहे, हे सबस्टिट्यूट करायचं, मायनस ln ऑफ काय करायचं, लोअर लिमिट सबस्टिट्यूट करायचं. बघा काय म्हटलं मी, ln ऑफ a च्या जागी कोण, अप्पर लिमिट किती आहे, at मायनस लोअर लिमिट ln ऑफ कोण असणार आहे, आता लोअर लिमिट कोण आहे तुमचं, a0. आलं लक्षात काय केलं लिमिट्स काढताना. चला पुढे बघा, आता इथे पण -k आहे तसं t मध्ये वरचं लिमिट सबस्टिट्यूट करा, कोण आहे, tच आहे. सो t = t म्हणजे काय येणार, tच येणार, मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट झालं की लगेच काय करायचं, मायनस लोअर लिमिट कोण आहे तुमचा, 0. t = 0 म्हणजे काय सबस्टिट्यूट करणार तुम्ही, 0. सो आन्सर काय आलं, t - 0 म्हणजे tच. हे इक्वेशन बघा कसं होणार मग, ln ऑफ, ही इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ln ऑफ at मायनस ln ऑफ a0, ln राहिलं माझं लिहायचं, ln ऑफ at मायनस ln ऑफ a0 इज इक्वल टू -kt. बरोबर आहे, इज इक्वल टू -kt. किंवा मी असं लिहू शकते, याला जर मी उलट केलं तर ही मायनस साइन जाईल इकडून, ln ऑफ at मायनस a0 आहे तर ह्याचं मी काय करेन, ln ऑफ a0 आधी घेईन, मायनस काय करेन, ln ऑफ at. उलट लिहिलं इकडे, a0 मायनस at म्हणजे इकडची मायनस साइन होईल, कॅन्सल होईल याच्यासोबत, आणि राहिलं काय फक्त तुमचं kt. याला इक्वेशन द्या, a लिहिते मी, a कॅपिटल A. इक्वेशन काय लिहिली मी, कॅपिटल A. ही लागणार आहे आपल्याला पुढे. काय केलं लक्षात आलं इथपर्यंत, मोठं डेरिव्हेशन आहे बट इझी आहे. स्टार्ट करूया, इथपर्यंत मी परत एक्सप्लेन करते शॉर्ट मध्ये. बघा इंटिग्रेटेड रेट लॉ ऑफ फर्स्ट ऑर्डर n = 1 आहे. सो रिएक्शन कशी घ्यायची, a goes to p म्हणजे तुमचा रिएक्टंट काय पाहिजे, एकच पाहिजे, की रिएक्शनचा रेट याच मॉलिक्यूल वरती फक्त डिपेंड आहे, एकाच, म्हणून ऑर्डर 1 आली. असं आधी याचा रेट इज इक्वल टू इन्स्टंटेनियस रेट इज इक्वल टू रेट लॉ, हे लिहून घ्यायचं. ते मी रिपीट खाली लिहिलं, फक्त 2 टर्म्स, मायनस साइन इकडे घालवलं, a टर्मला इथे आणलं आणि dt ला तिकडे, म्हणजे काय केलं, रिअरेंज केलं. इथे काय प्रोसेस झाली आहे, रिअरेंजमेंट ऑफ टर्म्स. a च्या खाली a ला आणलं, dt ला तिकडे पाठवलं आणि मायनस साइन दिली. आता या कंडिशन्स मी लक्षात ठेवल्या की जो टाइम 0 होतं, अजून रिएक्शन स्टार्ट झाली नव्हती, तेव्हा तुमचं जे a चं कॉन्सन्ट्रेशन होतं त्याला a0 माना, आणि काहीतरी टाइम t नंतर जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याला at माना. आता इंटिग्रेट करायचं आहे ते इक्वेशनला, फक्त इंटिग्रेशन्स लावले मी. परत मी तुम्हाला काय दाखवलं, इंटिग्रेशन कुठून कुठे लावायचं, a0 to at. तसंच इकडे कोण, t0 to t, कॉन्स्टंट आणि k कॉन्स्टंट, आणि मायनस साइन इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. 1/a चं लिमिट, हे काय आलं, इंटिग्रेशन काय आलं, ln ऑफ a, लिमिट्स आहे तसे a0 to at, मायनस k तर बाहेरच होतं, इंटिग्रेशन डिफरन्शिएशन कॅन्सल झालं, राहिलं कोण फक्त तुमचा t, t0 to t आहे तसं. आणि जेव्हा लिमिट यूज करायचे असतात तेव्हा काय असतं, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ln मध्ये अप्पर लिमिट सबस्टिट्यूट करा, काय होणार, ln ऑफ at मायनस लोअर लिमिट सबस्टिट्यूट करा, ln ऑफ a0 इज इक्वल टू -k. अप्पर लिमिट काय आहे, t आहे, लोअर लिमिट काय आहे, 0, मायनस करा, t - 0. सो इक्वेशन कशी आली, ln ऑफ at मायनस ln ऑफ a0 इज इक्वल टू -kt. आता मी काय केलं, फक्त मला ही मायनस साइन नको आहे,
जर मला ही मायनस साईन नको असेल तर मला हे काय करायला लागेल, उलट करायला लागेल. ln of 80 minus a0 न लिहिता मी काय लिहिणार, ln of a0 minus 80 इज इक्वल टू काय आलं, kt. इक्वेशन नंबर ए, कॅपिटल ए. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या. चला पुढे बघूया आता. ही जर इक्वेशन ए आहे ती लक्षात ठेवा. या इक्वेशन मध्ये तुम्हाला माहिती असेल लॉगचे रूल्स. ln म्हणजे पण काय असतो, लॉग टू द बेस ई असतो. तुम्हाला माहिती आहे का हे बघा, जर तुम्हाला लॉग ए असेल दिला मायनस कुठले तर व्हॅल्यू लॉग बी असेल, तर याला जर मला एकाच लॉग खाली लिहायचं असेल तर दोन लॉग जेव्हा मायनस होतात तेव्हा एका लॉग खाली ते काय होतात, डिवाइड होऊन येतात. हे लॉगचे रूल्स आहेत. लॉग ऑफ ए प्लस बी जर मला करायचं असेल तर एकाच लॉग खाली येताना ते काय होऊन येतात, मल्टिप्लाय होतात आतमध्ये. बघा दोन लॉग सेपरेट होते, लॉग ए मायनस लॉग बी. मला त्यांना एका लॉग खाली आणताना मायनस असल्यामुळे डिवाइड झालं. तसंच लॉग ए प्लस लॉग बी एका लॉग खाली आणताना मध्ये ऍडिशन आहे म्हणून इकडे मल्टिप्लाय. मायनस असेल तर डिवाइड, ऍडिशन असेल तर मल्टिप्लाय. आणि सेम आपल्याला हेच यूज करायचं आहे. कसं यूज करणार बघा आपण, ln, दोन ln आहेत ना इथे, ln म्हणजेच लॉग, लॉग टू द बेस ई. सो हा ln आणि हा ln दोन वेगवेगळे ln आहेत आणि त्यामध्ये मायनस साइन आहे. एकाच ln खाली आणायचं असेल तर मी काय करणार, त्यांना डिवाइड. वरती कोण आहे, a0. पहिलं कोण आहे, a0 आणि खाली कोण आहे, at. लक्षात आली ही स्टेप. सो ln ऑफ a0 अपॉन at, a0 अपॉन at इज इक्वल टू काय आलं तुमचा, kt. इज इक्वल टू काय आला, kt. ही पण एक रिएक्शन लक्षात ठेवा. इक्वेशन, सॉरी नॉट रिएक्शन, इक्वेशन बी. चला पुढे काय करू शकते मी आणखी, ह्याच इक्वेशनला इन टर्म्स ऑफ के मध्ये लिहायचंय मला. सो के इज इक्वल टू काय होईल, हा टी डिनॉमिनेटर मध्ये येईल, वरती मल्टिप्लाय म्हणून काय जाणार, खाली इकडे डिवाइड. लक्षात आलं ना. फक्त इथे के आहे त्या ठिकाणी ठेवला, टी ला खाली आणला, डिवाइडला. सो 1 अपॉन टी, इकडच्या टर्म्स आहे तशा, ln ऑफ a0 अपॉन ln ऑफ 80, ln ऑफ a0 मायनस डिवाइड बाय ln ऑफ 80. आता बघा k इज इक्वल टू, जेव्हा तुम्हाला लॉग ई कशामध्ये चेंज करायचा असतो, लॉग 10. कारण तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व करताना तुम्हाला लॉग टेबल यूज करायचा आहे आणि लॉग टेबल मध्ये ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या काय आहेत, लॉग टू द बेस 10 आहेत. सो मला ह्या ln ला किंवा ln म्हणजेच काय, लॉग टू द बेस ई ला मला कशात चेंज करायला लागणार आहे, लॉग टू द बेस 10 मध्ये. लॉग टू द बेस 10 मध्ये पुढची व्हॅल्यू आहे तशी. पण हे चेंज मध्ये काहीतरी रिलेशन असणार आहे. हे असं डायरेक्ट चेंज नाही होणार. तर जेव्हा ln ला लॉग मध्ये तुम्ही चेंज करता तेव्हा कशाने मल्टिप्लाय करायचं, 2.303. काय म्हणतो आपण याला, 2.303 डिवायडेड बाय t. सो इक्वेशन काय झाली बघा, k इज इक्वल टू 2.303 बाय t log to the base 10 a0 upon at, and this is your final equation number C. बघा पहिली ही लक्षात ठेवा म्हणून सांगितलं कारण ह्याचाही ग्राफ काढायचा आपल्याला. सेकंड ही लक्षात ठेवा म्हणून सांगितलं ln ऑफ a0 अपॉन at इज इक्वल टू kt. आणि लास्टला काय म्हटलं, ही तुमची फायनल रिएक्शन आहे जी तुम्ही न्यूमरिकल्स मध्ये यूज करता आणि ही तुम्हाला आहे तशी पार्ट करायची आहे. बघा k इज इक्वल टू 2.303 बाय k t log to the base 10 a0 upon at. वरती कोण आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आणि लास्टला कोण आहे, ऍट टाइम t कॉन्सन्ट्रेशन. लक्षात आलं ही कशी डिराइव्ह केली. स्क्रीनशॉट काढा आणि पटकन एका मिनिटात पूर्ण डेरिव्हेशन बघून घ्या. तोपर्यंत मी बोर्ड रफ करते तुमचं. चला बघा मी तुम्हाला काय काय लक्षात ठेवायला सांगितलेलं. ln ऑफ a0 मायनस ln ऑफ at इज इक्वल टू kt. इनिशियलचा ln मायनस टाइम t चा ln इज इक्वल टू kt म्हणा. ln ऑफ a0 चे वरती खाली कोण आहे, at इज इक्वल टू kt. इकडे पण बघा k इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टाइम log टू द बेस 10 a0 बाय at. सगळ्यामध्ये हिंट म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता, a0 न स्टार्ट करायचा मग at, आधी a0 मग at, आधी x0 a0 मग कोण खाली at. ही हिंट राहील तुमचं करेक्ट आहे की रॉंग आहे बघायला. पुढे बघा हीच इक्वेशन आपण आणखीन कशी लिहू शकतो. एक रिएक्शन आपण जे स्टार्ट केली ती कोण आहे, a चेंजेस टू p. मी तुम्हाला असं म्हणते की टाइम इक्वल्स टू 0 ला आता कॉन्सन्ट्रेशन काय म्हणते मी, स्मॉल a0. स्मॉल a0 काय तुमचं हे आपण फक्त मानलंय.
जसा हा कॅपिटल A0 होता तसाच कोण मानते मी आता हा स्मॉल A0. तर तुमचा प्रोडक्ट असणार आहे का? बिलकुल नसणार आहे, कारण रिॲक्शन 0व्या मिनिटाला आहे किंवा 0व्या सेकंडला आहे. त्यानंतर टाइम इक्वल्स टू टी. पुढे काहीतरी 5 मिनिट 10 मिनिट 1 तासानंतर तुम्ही बघायला गेला तेव्हा ह्या A0 मधून काहीतरी रिॲक्ट झाला असणार आहे, बरोबर आहे. आणि जेवढा तुमचा रिॲक्ट झालाय तेवढाच प्रोडक्ट बनला असेल. फॉर एक्झाम्पल, जर तुमचा एवढा रिॲक्टंट आहे क्वांटिटेटिव्हली आणि टाइम इक्वल्स टू 0 ला तुमचा प्रोडक्ट काय बनला असेल का? नाही. आता रिॲक्शन स्टार्ट झाली, तुम्ही कितव्या मिनिटाला आलाय? समजा 10व्या मिनिटाला आलाय. रिॲक्शन स्टार्ट झाली आणि तुमचा एवढा रिॲक्टंट काय झालाय? रिॲक्ट झाला. एवढा रिॲक्ट झाला किंवा एवढा रिॲक्टंट उरला, असं 2 टाईप मध्ये तुम्ही सांगू शकता. हा एवढा पोर्शन काय झालाय? रिॲक्ट झाला. जेवढा पोर्शन रिॲक्ट झालाय तेवढाच पोर्शन इकडे बनला असणार आहे प्रोडक्ट मध्ये. तेवढाच पोर्शन कसा असतो प्रोडक्ट मध्ये? रिॲक्टंट कशात चेंज झाला? प्रोडक्ट मध्ये. बघा बरं, मी तसंच लिहिलं का? हा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0, P काहीच नव्हता. A0 मधून काहीतरी X काय झाला? रिॲक्ट झाला. हा रिॲक्ट झालेला पोर्शन कुठे जाणार? इथून मायनस होणार आणि तो कुणाच्या मध्ये जाणार? प्रोडक्ट मध्ये जाणार, बरोबर आहे. तेच मी काय केलं इथे A0 च्या टर्म्स मध्ये लिहून दाखवलं. आता बघा, आपली फायनल जी C इक्वेशन आहे ती काय आहे? K इज इक्वल टू 2.303 अपॉन T लॉग ऑफ A0 काय आपलं? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. आणि AT काय असतं? ऍट टाइम T किती कॉन्सन्ट्रेशन राहिलं. A0 ला किती कॉन्सन्ट्रेशन होतं, म्हणजे टाइम इक्वल्स टू 0 ला किती कॉन्सन्ट्रेशन होतं रिॲक्टंटचं, आणि 5 10 15 ज्या काही मिनिटानंतर तुम्ही गेलाय तेव्हा किती कॉन्सन्ट्रेशन होतं. आता ह्या रिॲक्शनला बघा आणि सेम लिहा. K इज इक्वल टू 2.303 अपॉन T लॉग टू द बेस 10. लॉग असेल तर नेहमी काय असणार? बेस 10. आणि ln असेल तर नेहमी बेस काय असणार? E. A0 काय होतं बघा, आठवा तुम्ही लिहिले मागे. A0 म्हणजे काय? टाइम 0 ला असणारं A चं कॉन्सन्ट्रेशन. टाइम 0 ला असणारं A चं कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच A0. टाइम 0 ला असणारं A चं कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच A0. सो मी इथं पण काय लिहू शकते? आपला स्मॉल A0. आणि AT काय होतं? टाइम इक्वल टू T ला A चं असणारं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय होतं? AT. टाइम इक्वल्स टू T ला A चं काय कॉन्सन्ट्रेशन आहे? तर AT आहे. याच्यात बघा, टाइम इक्वल्स टू T ला A चं काय कॉन्सन्ट्रेशन आहे आता? A0 मायनस X. एवढं A चं कॉन्सन्ट्रेशन तुमच्या बीकर मध्ये राहिलं. X काय आहे? किती रिॲक्ट झालं, किंवा X काय आहे? किती प्रोडक्ट बनला. दोन्ही सांगू शकता. X म्हणजे काय? किती रिॲक्ट झालं, X रिॲक्ट झालं. सो X अमाऊंट बनली. सो A0 अपॉन A0 मायनस X असंही तुम्ही ह्या इक्वेशनला लिहू शकता. सो तुम्हाला ही लक्षात ठेवावी लागेल. K इज इक्वल टू 2.303 अपॉन T log to the base 10 A0 divided by A0 minus X. जेव्हा तुम्ही न्यूमरिकल सॉल्व कराल मी तुम्हाला नीट सांगेन ह्या रिॲक्शन्सचा किंवा ह्या इक्वेशन्सचा यूज कसा करायचा आहे. व्हेरी सिंपल वे मध्ये आपण एक्झाम्पल्स सॉल्व करणार आहे. लक्षात आलं तुम्हाला? ठीक आहे, हे रफ करते. ह्या 4 इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण मी ह्याच्यावरून तुम्हाला फर्स्ट ऑर्डर इंटिग्रेटेड रेट लॉचे ग्राफ कसे काढायचे हे शिकवणार आहे. सो चला भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये.